तर आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. आज एकंदरीत आपण वाकी गावामध्ये आलोय. ह्याच भागातील एक केळी उत्पादक शेतकरी आहे. बऱ्याच वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने केळी करत असतात आणि यंदा वेगळी लागवड पद्धत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. साधारण 8 बाय 2 फुटावरती असेल, 2.5 फुटावरती असेल त्यांनी लागवड केली आणि साधारण केळीची ही लागवड आहे ऑक्टोबर 2025 ला लागवड केली आहे. सुरुवातीला लागवड करत असताना बेड वगैरे सोडणे असेल, खताचं व्यवस्थापन असेल, जे बेसल डोस रिक्वायरमेंट आहे, त्या सर्व गोष्टींची मात्रा असेल. प्रति एकर नाही म्हटलं तरी साधारण 5 ते 7 ट्रॉली शेणखत असेल. त्याचबरोबर बेसल डोसमध्ये जे रासायनिक खतांची मात्रा असेल, ते सर्व पोषण द्रव्याची क्षमता जी भविष्यामध्ये त्या केळी पिकामधून चांगल्या पद्धतीने जी मेंटेन होणार आहे, ती पूर्णपणे बेसल डोसमधून आपण दिलेली. त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन करत असताना रोज रेग्युलरली 1 ते 2 तास पाणी असेल. त्याचबरोबर पाण्याच्या व्यवस्थापनाबरोबर जी विद्राव्य खतं असतील, त्या विद्राव्य खतांची वेगवेगळ्या ग्रेडची मात्रा देखील ते वेळच्या वेळेस देत असतात. जेणेकरून चांगल्या पद्धतीने घड निसवल्यानंतर फळाची साईज असेल, फळाची एकंदरीत एव्हरेज आउट असेल, ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. एकंदरीत केळीची लागवड करत असताना मायक्रोसन या व्हरायटीची लागवड त्यांनी या ठिकाणी केली आणि सरासरी ज्या वेगवेगळ्या किडींचं आणि रोगांचं जे नियंत्रण करण्यासाठी अल्टरनेट जे वेगवेगळे कीटकनाशक, बुरशीनाशक असतात, त्याचा सुद्धा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने ते केळीवरती येणाऱ्या किडींचं आणि रोगांचं नियंत्रण देखील सुद्धा भेटत असतं आणि एकंदरीतच आता एक्सपोर्ट चालू झाले. त्याच्यामुळे सध्याच्या चालूला केळीमधला जो दर आहे साधारण ₹40 ते ₹45 प्लस इतका केळीचा दर आहे आणि तसं पाहायला गेलं तर सरासरी प्रति एकर नाही म्हटलं तरी साधारण 40 ते 45 टन इतकं उत्पादन भेटतं आणि खूप चांगल्या पद्धतीने हा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केला. आतापर्यंत त्यांना साधारण 2.5 ते 3 लाख रुपये प्रति एकर इतका खर्च आलेला आहे. तर साधारण एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना असेच कृषीवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.